तेव्हा मित्रांनो, हे सर्व सेलिब्रिटी फैजपूरच्या श्री खंडोबाच्या यात्रा निमित्त धुडकू पाटलाच्या वाड्यावरती फ्रेश होण्यासाठी येतात. धुडकू पाटलांचा वाडा, त्याच्यावर एक छानशी विहीर आणि त्या विहिरीवरती हातपाय धुतायत, कोणी आंघोळ करतायत. आता निळू फुले थोडं गमतीनं सांगतायत, अरे दादा, या गणपत पाटलानं विहिरीतून अख्खी पाण्याची बाटली काढली आणि स्वतःच्या अंगावरती ओतून घेतली. मारीच्या अंगावर ओतून घेतल्यामुळे त्याची आतले वस्त्र सगळे दिसू लागले म्हणायचे. त्याचे जे दिसतील ते सगळे कपडे दिसू द्या, पण तो राजकुमार येताच खेपी कुकुळे पळी गेला का खेप टाक्याने पळायला पाहावे हो. आओ, त्याला कुकडे बी जाऊ द्या. आता गरमागरम चहा झाल्याचा वास येतो आहे. सगळे जण चहा घ्यायला चालाले भाऊ. अरे माझ्यासाठी बिना साखरचा चहा टाका. मला बिना साखरचा चहा पाहिजे, बिना साखरचा. अमुकच द्या ना, टमुकच द्या ना, असंच पाहिजे तसंच पाहिजे असं भेटणार नाही कोणाला. घाले घाले काही बघून ठेवणार नाही चुलीवरती कोणी. वदास ना असेल तर वदाचा हा चहा, नाही तर झालं जाऊ द्या. त्याला अगोदरच आपण एवढ्या टेन्शन मध्ये आणलाय. चहा तर घ्यायचा सगळे जण, पण हे दोन एक लोक जे होते ते इतके दुरून पटपटीवर येणार होते, आले नाही का बाहेर. अरे कोण आहे ते इतक्या दूरून फटफटीवर येत होते, फटफटीवर येत होते, फटफटीवर येत होते. कोण आहे ते उचल बांगड्या. कोण असेल दुसरं? तो तोत्रा शाहरुख आणि तो बनियनवर फिरणारा अक्षय. आलू रे भाऊ, आम्ही कैऱ्याचीचा बरं परत परत आलू रे भाऊ. बेटा फुकटचा चहा प्या, गंमत केला. चहा पिऊ घ्या. अरे एवढी मोठी गाडी ठरवली आणि कसे काय तुम्ही येत फटफटीवर येत आणि इकडे तिकडे येता. अरे माझे डिझेलचे पैसे निघत नव्हते आणि सगळे सगळे असं करसान तर कशी काय मला परवडेन भाऊ. अहो नाना, हिंदी कलावंत आपल्या मराठी कलावंतांशी असाच जग फटक करतात म्हणायचं, पैसे मिळवतात म्हणायच्या. आओ, सगळ्यांचं नाव नका घेऊ. सगळे तसे नसता. मी तसा नाही आहे. महावर बी आणि सगळ्यांवर बी बिनबुडाचे आरोप लावू नका. अरे लय काय शक्य, तू काय आरोपाची गोष्ट घेऊन भेटलाय. अरे तुझ्यावर हे लावायला पाहिजे, तुझ्यावर ते लावायला पाहिजे, तुझ्यावर ते अगदी समजा लावायला पाहिजे, म्हणजे बिनबुडाचे आरोप म्हणतोय मी. अरे नाहीतर काय करणार तू बिचारा नाना. आणखी 3 लोक येत आहेत रिक्षामध्ये बसून, पैसे बुडाले की त्याचे. इतक्यात मित्रांनो एक रिक्षा गुंग 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 करत धुडकू पाटलाच्या वाड्याशी थांबली. त्याच्यामधून उतरतात कादर खान, अनुपम खेर आणि असरा अली. अरे यार क्या बात है, कितनी अच्छी खुशबू आ रही है. चायचा काय मस्त वास येतोय. काय गावरांची फंटास्टिक आहे. आओ, फुकटचं तर सगळं चांगलं भेटत ना. फुकटचं सगळं चांगलं लागतं. चहाची आठवण झाली आणि चहा आली. जडलोक मांडल्यामध्ये चहा पळतली तर लोक मला चांगला लागत नाही. वाघ बकरी चहा. चहा म्हणजे चहा, काजू बदाम मिश्रित धुडकू पाटलाच्या वाड्यावरची चहा. आओ, अबे तुम्ही ना गहरा उशीर केला. चहाचा टाइम आता चालला गेला. आता आपल्याला जे प्यायचं आहे ते आपण जेवणाबरोबरच पिऊ. आता काही तुम्ही चहा प्या, काही जेवण करू नका रे. जेवणाला मी तरी तयार करायला त्याला वेळ द्या जरासा. का आले आहे ना फुकतायत, हे बी सांगताय ना ते बी सांगताय. चला त्याला जेवण करायला वेळ द्या, जेवण तयार करायला वेळ द्या. तर लोक आपण जरा गावगाचा फटका मारू. अरे फेर फटका. मित्रांनो, तेव्हा हे सगळे सेलिब्रिटी गावाचा फेरफटका करतायत. गावामध्ये एक जुनी पुराणी एक प्राचीन अशी नदी आहे. तिला सगळेजण झाडी नदी म्हणतात, पण अपभ्रंशाने तिचं नाव धाडी नदी आहे. या धाडी नदीच्या पुलावरती हे लोक उभे आहेत. आता राजकुमार सांगतायत, जानी
या ढाळी नदीवरचं वातावरण कितलं पोषक आहे. मी जरा खालून फेरफटका मारी. अरे यार क्या बात है, याची सवय बरे गेलीच नाही. जडे बाय तडे त्याचं हेच चालू राहते. गाडीवर कुठला जडबी जाय तरी त्याचं हेच राहतं की मी आलाच फिरीशाल, आलाच माल टाकीशाल. माल टाक्याला जायचं. मुंबईची चौपाट खराब केली की आता ग बाया माझ्या धोतराची पुरी वाट लागली म्हणायची. फाटलं किंवा धोतर. अहो गणपत पाटील, बाहेर निघालेल्या आसारेमध्ये अडकून पुलाच्या आसारेत अडकून फाटणार नाही तर काय होणार तुमच्या धोत्राचं. अरे इतकं मस्त काम होऊ शकतं मालूम. एक चांगला प्रकल्प आहे माझा फिल्म सिटीचा, ढाळी नदी फिल्म सिटी. ढाळी नदी फिल्म सिटी, इंटरनॅशनल ढाळी नदी फिल्म सिटी बनवू आपण. त्याच्यापेक्षा याच्यावरती जर का आपण प्रयोग केला तर चांगलं विमानतळ तयार होऊ शकता. ढाळी नदीच्या खालतून विमान लागेल फस, तिकडून उडून ठस, असं विमान उडून इकडून ठस तिकडून फस. ते आवाज राजकुमार काढतोय काल ते. आओ त्याच्यापेक्षा इथे हॉटेल झाडी नदी लव्ह बर्ड्स पॉइंट काढू. झाडी नदी लव्ह बर्ड्स पॉइंट. आओ त्याच्यापेक्षा रेल्वेचं स्टेशन काढा, म्हणजे झुकू झुकू लवकर येता येत जाईल. रेल्वेचे इंजिन बी ते चांगले उभे राहते. मगापासून गुगल वरती आजूबाजूचे इथले थंड हवेचे ठिकाण शोधतो यार मी. जानोरी, चिचोली, चिड्या मोह मांडली, शिरवेलचा महादेव आणि मोह मांडली. अरे फोकणीचे हो, गुपचूप बसा. पहिले हे ढाळी नदी तुम्ही सगळ्याचे सगळे साफ करू लागा, मग गोष्टी करा की तरी काय सुरू कर सांगते. आणि केव्हापासून मला मेसेज येईल आले धुळकू पाटलाच्या वाड्यावरून की जेवणाचं तर सगळं तयार झालंय, तुम्ही चला लवकर. अरे चला, मेसेज मेसेज येतोय मेसेज. अबे अकल के अंधे, मुंह के बहरे, कान के गूंगे, पहले ये तो बताओ कि खाने में क्या है. खायासाठी काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. हे ताजे ताजे लोळगे तुरुरु तुरुरु तुरुरु, हे गरम गरम वरण तुरुरु तुरुरु, कोपरा काळी संतात जो तुपाची ते धार. हे ताजी ताजी बट्टी, हे सवादाची भाजी, वांगामधली मिरची, तोंडामधीचा गोळ. हे ताजी ताजी बट्टी तुरुरु तुरुरु, भुरका मारी सन पेजो आमसूलची तिकडी. अरे अकल के अंधे, मुंह के बहरे, कान के गूंगे, आंखों के पागल, बिना पेंदे के लोटे, बासी खिचड़े के सड़े हुए कीड़े. पहले तो बताया होता की वरण बट्टी आणि वांग्याची भाजी आहे. मेळा करून मी डब्बा नाही आणला असतं. मित्रांनो, असं म्हणत म्हणत वरण बट्टीच्या स्वादासाठी सगळेचे सगळे लोक धुळकू पाटलाच्या वाड्यावरती परततात. तिथे गणपत पाटील जेवणाचा स्वाद घेता घेता सर्वांना म्हणतात, आता ग बया या वांग्याच्या भाजीमध्ये काजू कसं काय आला अख्खा. गणपत पाटील तो काजू नाही. आओ गणपत भाऊ, तो काजू नाही, तो लसण फ्राय आहे वांग्याच्या भाजीत. आओ अरे लेका शक्त्या, त्या गणपत दादाला कुठे माहित आहे काजू त्याचा काय संबंध येतो लसणाशी. काजू आहे का लसूण आहे ते तुला कळत कसं नाही. सगळे जण गुपचूप बसा. अरे हो राजकुमार, आणि तू जरा सांभाळीसन खाय, नाहीतर मग चालला तर जशी नांगी खेपटा केले. जरा सांभाळीसन जेवण करतो. हा सांगितलं तो. अरे हो शक्त्या, अरे तू गुपचूप बैस, तिरपा तरपा होऊ नको. अरे त्याची मांडी दाब जरा, जसं तिरपा होतोय तो खाता खाता. अरे यार राजकुमार, तुम्हारे को बताओ क्या एक बात,
अरे मार माझ्याबरोबर चाल. हवे 3-4 वेळा मार की तू हे सवय संपणे समजून घे. हवे त्याचा गिरगिर फिर. अरे या वयात त्याला काय हवे तुला येतो. सगळे हवा खराब करे टाकेल तर. सगळं वातावरण दूषित. त्याला काही देऊ नको कुठे. अरे बेटा शक्त्या आणि तू बी ते खिशातले बट्टे का लपवू नको का लवकर. त्याला रात्री काही ना काही चरायला लागतं. मोबाईल वरती काही माही पाहत राहतो आणि खिशातून बकल्याचे बकले मारतो. तरीच म्हणलं त्या दिवशी मी शक्त्याला मेसेज करत होतो तर म्हणतो कसं मी हरभरे बुजून खातोय म्हणायचं. अख्खी मोबाईलची रिंगटोन त्याची हरी भरी ऐकू येत होती म्हणायची. मित्रांनो, इतक्यात आमचा फैजपूर फेमस धुडकू पाटलांचा पांडू अनुपम खेर यांचा मोबाईल घेऊन त्यांच्या हातात देतो. माझ्या घरून मेसेज होता रे भाऊ, इकडे ये मी. बर्फाचा गोळ्या घासल्यासारखा काय करतोय. रिकामी कामं करू नको. एक तर बायकोचा विश्वास दे भावावर. कुठे गेला मध्ये आली आहे. सगळ्याला माहित आहे की फैजपूरची यात्रा कशासाठी फेमस आहे. अबे तमाशे पाहायला जाता सगळे जण. आओ कोणकोणचे तमाशे मंडळ आल्या यात्रेमध्ये जरा सांगता का मला. बेटा शक्ती अरे नेहमीचेच असतील. काळू बाळू, राधाबाई बुधगावकर, चंद्रकांत ढवळपुरीकर नेहमीचेच तमाशे असतील. आणि काय अरे दादा म्हणे गैरा अनुभव दिसतोय तुम्हाला. आता जुने ते विसरा. आता नवीन जमाना आले. डिस्को थिएटर डिस्को. आता का बघा तुम्ही ज्याला जुनं म्हणून लागलं त्यांना मी शोधून आणलं की माझ्या मोबाईल वरती अख्खं गुगल शोधून काढलं तेव्हा कळालं की जुनं ते सोनं ते सर्वांना अमेरिकेतल्या यात्रेत बोलावलंय तमाशा मंडळांना. म्हणजे ज्या मारीच्या आता वाऱ्यावर बोलवायला कोणी ठिकाणावर नाही म्हणायचं. चाल द्या आता जसं चालेल तसं. काय सांगायचं राव तुम्हाला. अरे चला उरकवाय लवकर. अरे काय करताय हो तुम्ही. लवकर चला. अरे जपीरा लवकर. आराम करा. थकले ना सगळेचे सगळे. आता उद्याच्या दिवशी आपल्याला यात्रेमध्ये जायचं आहे. अरे कितले महत्वाचे जपताना माहित आहे का तुम्हाला. जपीरा सगळेचे सगळे. तेव्हा मित्रांनो अशा प्रकारे पाहुणचार झाला. अशा प्रकारे आता आराम करतायत आणि हे सगळेचे सगळे लोक उद्याच्या दिवशी श्री खंडोबाच्या यात्रेमध्ये जाणार आहे. या सगळ्या गमती जमती आपण बघूया पुढच्या भागात.